नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, सध्या जन्माष्टमीचे बॅनर आपण बनवायला सुरुवात केलेली आहे आणि त्याची PLP आणि PNG लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आणि त्याचा पासवर्ड 2 स्टेपमध्ये दिलेला आहे। तर व्हिडिओ स्किप न करता बघा आणि त्या अगोदर जर तुम्ही इंस्टाग्रामला फॉलो केलं नसेल तर फॉलो करा आणि टेलिग्राम या चॅनलला सुद्धा आपल्या जॉईन करा, कारण तिथं आपण रोज नवनवीन बॅनर आयडियाज हे अपलोड करत असतो आणि तुमच्या कमेंट्सला देखील तिथं उत्तर देण्याचा प्रयत्न करत असतो आणि तुमचे जे काही सजेशन्स असतील त्यावर सुद्धा व्हिडिओ आणण्याचा नक्कीच प्रयत्न करत असतो। तर मित्रांनो, जन्माष्टमीचे हे बॅनरचं तुम्ही थंबनेल बघू शकता। तर थंबनेल सारखंच बॅनरसुद्धा आपलं हे अत्यंत सुंदर झालेलं आहे। तर मित्रांनो, वेळ न दौडता सुरुवात करूया आजच्या बॅनर एडिटिंगला। तर सर्वात आधी पिक्सल लॅब ॲप्लिकेशन आपण ओपन करून घेतलेलं आहे आणि मित्रांनो, हाय रेझोल्यूशनसाठी त्याची साईज आपण मुद्दाम 15000 × 15000 अशा स्क्वेअर फॉर्मॅटमध्ये सिलेक्ट करून घेतलेली आहे, जेणेकरून बॅनर पिक्सेलेट होणार नाही आणि त्याची क्वालिटी ही जास्त MBची किंवा जास्त याची होईल। तर बघू शकता तुम्ही, असा आपला कॅनव्हास रेडी झालेला आहे। तर सिम्पली डिफॉल्टचा टेक्स्ट आपण इथनं डिलीट करून घेतलेला आहे आणि मी जो तुम्हाला मटेरियल प्रोव्हाइड केलेला आहे त्यामध्ये PLP आणि PNG हे दोन्ही मटेरियल्स आहेत। तर PNG मटेरियल्समधून आपण बॅनरचं जे बॅकग्राऊंड आहे ते आपण इथनं सिलेक्ट करून घेणार आहोत आणि ते पूर्ण कॅनव्हासला फिट होईल असं या हिशोबाने आपण त्याचा रेशो हा 100% करून घेणार आहोत। तर बॅनरचं बॅकग्राऊंड ॲड झाल्यानंतर मित्रांनो, बाकीचे जे PNGs आहेत ते आपण स्टेप बाय स्टेप इथं ॲड करून घेणार आहोत आणि मित्रांनो, याच विषयावर आपण अजून 2 बॅनर्स बनवलेले आहेत, ते सुद्धा तुम्हाला लवकरच पाहायला मिळतील। पण त्यासाठी मित्रांनो, तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करून ठेवावं लागेल आणि त्याचं जवळचं जे बेल आयकॉन आहे त्याला नक्की प्रेस करून ठेवावं लागेल, जेणेकरून तुम्हाला त्या व्हिडिओचं नोटिफिकेशन हे सर्वात आधी मिळेल। मित्रांनो, तुम्हाला कल्पना असेलच, हे PNGs बनवण्यासाठी खूप मेहनत लागते आणि ते अरेंज करायला सुद्धा वेळ लागतो। त्यामुळे चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा आणि मग मित्रांनो, हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांनाही सोपी बॅनर एडिटिंग पाहायला आणि करायला मिळेल। मित्रांनो, तुम्हाला तर माहिती आहे, आपलं प्रत्येक बॅनर हे एकदम सिम्पल पद्धतीने आपण एडिट केलेलं असतं, जेणेकरून ते कोणालाही जमेल। फॉन्ट्स एकदम सिंपल असतात, बॅकग्राऊंडमध्ये जास्त काही असं याचं नसतं, ते प्रत्येकाला जमेल असं नसतं। आणि प्रत्येक मटेरियल आपण प्रोव्हाइड करत असतो।
आपलं बॅनर हे इथं फायनल झालेलं आहे. तर याला आपण आता इथून सेव्ह करून घेऊया आणि याची क्वालिटी ही अल्ट्रा करून घेऊया. आणि नेहमीप्रमाणेच मित्रांनो, बॅनरची क्वालिटी इन्हान्स करण्यासाठी आपण AI फोटो इन्हान्सर या ॲपचा उपयोग करत असतो. तर चला तर मग आपण हे बॅनर आपलं आता त्या ॲपमध्ये ओपन करूया आणि त्याची क्वालिटी इन्हान्स करून घेऊया. मित्रांनो, हे ॲप प्ले स्टोअरला इझिली उपलब्ध आहे आणि फ्री ऑफ कॉस्ट आहे, त्यामुळे यूज करायला देखील चांगलं आहे. कोणीही ते यूज करू शकतं आणि आपल्या बॅनरची क्वालिटी ही इन्हान्स करू शकतं. तर मित्रांनो, गणपती उत्सवाचे बॅनरसुद्धा आपण बनवलेले आहेत, ते सुद्धा तुम्ही नक्की बघा. आणि प्रत्येक बॅनर बनवण्यासाठी महत्त्वाचे असतात फॉन्ट्स. तर त्या फॉन्टसाठी आपण इन्फिनिटी फॉन्ट्सची जी सिरीज आहे त्याचासुद्धा एक व्हिडिओ आपण आणलेला आहे, तो सुद्धा तुम्ही बघू शकता. आणि तो बघून तुम्ही ते फॉन्ट्स डाउनलोड करून आपले बॅनर हे बनवू शकतात. तर मित्रांनो, अशाच बॅनर एडिटिंगसाठी पुन्हा भेटूया आपण एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन टॉपिकसोबत. तोपर्यंत मित्रांनो, काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.